दौरा तुम्ही पाहताय मित्रांनो, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा हा दमन दौरा 2021 मध्ये सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या ग्राउंडचं जर वैशिष्ट्य आणि चांगल्या प्रकारे जर वर्णन केलं तर खरोखरच एक नयनरम्य असा हा ग्राउंड आहे. पटेल क्रिकेट ग्राउंड तुम्ही पाहताय कांचीगममध्ये. आणि चांगलीच लढत तुम्ही आत्ता पहिलेच पाहिली आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी वडूनगर हा संघ एक जबरदस्त कामगिरी करून विजय संपादन केलेला आहे. जाऊया पुढच्या सामन्याकडे मित्रांनो. खरोखर जबरदस्त असा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जोशी इलेव्हन भादोड आणि तसेच कान्ही पाही या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू होणार आहे. दोन्ही फंच मैदान गेलेले आहेत. पुन्हा एकदा मी विनंती करतो जोशी इलेव्हन भादोड या संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळेअभावी सहकार्य करायचे प्लीज. बघा निश्चितच मनोहरजी जोशी साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. फक्त आपल्याला 20 मिनिटं दिली जातील आणि यानंतर जयदुर्ग सुरई आणि मरवाई दिवे असा पुढील सामना असेल. 9:30 मिनिटं झालेली आहेत. हो टू प्रमोद पाटील. धन्यवाद कालीराम. तर मित्र जाऊया मैदानाकडे. जोशी इलेव्हन भादवड या संघाचा 12वा खेळाडू त्वरित पाठवायचा आहे प्लीज. आणि पंचांचा इशारा आलेला आहे, टाइम लावलेला आहे. तर पहिला चेंडू टाकणं सज्ज होतोय गोलंदाज. समोर असणारे भुरता चांगला चेंडूला टॅप केलाय. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेकडे. एक धाव इथं पूर्ण करतोय श्रीकांत होतोय एका धावाने. गोलंदाज सज्ज झालेला आहे बालू. खरोखरच गेले 2 दिवस झाले चांगली कामगिरी इथं करतायत. स्कोररच्या भूमिकेमध्ये ज्ञानेश्वर मुकादम पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज बालू. मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे. एक धावाने स्ट्राईक मात्र मिळते आता मात्र विश्वनाथला. बघूया विश्वनाथ या चेंडूवर काय करामत करतोय ते पाहायचं आहे. चांगला चेंडू खेळून काढलेला चेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता. मात्र चेंडू हातातून सटकतोय. लॉंग ऑफला जातोय. एक धाव इथं पूर्ण करतोय फलंदाज. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 2. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज बालू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. भरती आला. स्टेप आउट केलेला जोरात मारला चेंडू. चेंडू येतोय काऊ कॉर्नरच्या मधून जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या दरमधून फरार होतोय 4 धावांसाठी. हे आजच्या दिवसातील हा पहिला चौकार भरतच्या नावावर आलेला आहे. तर या 4 धावाने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 6. बिनबाद 6. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मला ते वाटतं भरत हा त्याच हेतूने आलेला आहे. एक दष्टपुष्ट असा हा खेळाडू, बाहुबली खेळाडू. त्याच पद्धतीने चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत त्यांनी 5 धावा जमवलेल्या आहेत. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. बाकीचा काम चूक बजवतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू जातोय. चांगली वापसी करतोय गोलंदाज बालू. आता मात्र या चेंडूने धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 6. पण सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी बालू. स्टेप आउट केलाय. थोडीशी कडा लागते चेंडूला. चेंडू जातोय बॅकअप शॉट लेगच्या दिशेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. मात्र एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतोय ती 7. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे जोशी इलेव्हन भादोड आणि कान्ही पाही या दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. पण सज्ज होतोय बालू. शॉर्ट चेंडू यायची लागली आहे. चेंडू हवेत आहे. गोलंदाज त्याच्या खाली चांगलं जज केलेला आहे आणि चांगला झेल इथं संपादन केलेलं आणि विश्वनाथची खेळी इथं समाप्त झालेली आहे. पहिला हादरा बसतोय कान्ही पाही या संघाला विश्वनाथच्या रूपानं. विनंती असेल जयदुर्गा सुरई आणि मरवाई दिवे. जयदुर्गा सुरई मरवाई दिवे
4 षटकांचा चालू सामना आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचे आहे. जयदुर्गा सुरई आणि मरुआई दिवे. तर मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय. चांगली लढत तुम्ही पाहताय मित्रांनो. जोशीलन भादवड आणि श्री कान्ही पाई या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या झाली 1 गडी बाद 7 धावा आहे. ते चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवता येत ज्ञानेश्वर मुकादम. खरोखर जिनमे है दम वो है हमारे ज्ञानेश्वर मुकादम असं म्हटलं जातं. मित्रांनो खरोखर जबरदस्त असा ग्राउंड तुम्ही पाहताय. पटेल ग्राउंड कांचीगम या दोनमध्ये तुम्ही पाहताय दौरा चांगला असा हा दौरा आयोजित केलेला आहे. तर दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज सुभाष. बघूया सुभाष कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे बालू यांनी. कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा देऊन एक चांगली विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे. विश्वनाथ याला बाद केलेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो प्रकाश. बघूया प्रकाश हा किती आपल्या संघावर प्रकाश टाकतोय ते पाहायचं आहे. सुभाष याचा पहिला चेंडू या षटकातील समोर असणारा फलंदाज प्रकाश. फुलटा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात मात्र येत नाही. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र पूर्ण करतोय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 8. 1 बाद 8 असं हे समीकरण आतापर्यंत झालेलं आहे मित्रांनो. जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे जोशू इलेव्हन भादवड आणि श्री कान्हे पाय या दरम्यान. शॉर्ट चेंडूला अप करतो. चेंडू जातोय कावकावड्याच्या रिझन मध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या दरारमधून फरार होतोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12. खरोखर जर आपल्याला धावसंख्या रोखायची आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण करणं हे महत्वाचं आहे. कॉलिंग करणं हे गरजेचं होतं. दोन्ही खेळाडूमध्ये कॉलिंग झालं नव्हतं. मात्र चेंडू त्यांच्या दरामधून फरार होतो 4 धावांसाठी आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुभाष. समोर असणारा एक चांगलासा खेळाडू भरत. धुळात मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरून षटकारासाठी. याच्या दिवसातील पहिला षटकार भरतच्या नावावर. आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 18. स्टेप आउट झालं होतं. चेंडूला पाहिलं होतं. शेवटपर्यंत नजर ठेवली होती आणि चेंडूला लाफ केला आणि लाफ फटका तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑफच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय 6 धावांसाठी. चांगलीच कामगिरी आतापर्यंत करतोय भरत. आतापर्यंत मला तरी वाटते 16 धावांवर खेळत आहे. चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. या क्रीडा नगरीमध्ये आलेले प्रेक्षक खेळाडू तसेच पाहुणे यांच्या सर्वांचं मी स्वागत करतोय या पटेल ग्राउंड मध्ये. पुन्हा सज्ज होते गोलंदाज सुभाष पुढचा चेंडू टाकण्यासाठी भरत याला. पुन्हा स्टेपआउट. चेंडू जातोय कावकावड्याच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण करतोय. 1 से ज्यादा कुछ नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 19. 4 षटकांचा हा खेळ असणार आहे मित्रांनो आणि 4 षटकांच्या 2 तसं षटक सुरू झालेलं आहे. आता मग तो लाभ केलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. नो मॅन स्टँडिंग करतो. 1 धाव पूर्ण करतो. जोपर्यंत कलेक्ट करतो तोपर्यंत 1च धाव इथे घेतलेली. कारण भरत यांनी प्रकाशाला परत पाठवलेला आहे. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 20. भरत स्वतःची जोर स्ट्राईक ठेवतोय. बघूया याचा फायदा भरत करतोय की नाही ते पाहायचं आहे. सुभाष पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी भरत याला. पुन्हा स्टेप आउट. बॅटच्या फटक्यात येत नाही. चेंडू हवेत आहे. गोलंदाज
थोडासा बाजूला चेंडू पडतोय, प्रयत्न चांगला केला होता, मात्र एक धाव इथं रोखू शकत नाही. एक धावने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 21 लॉस्ट ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ इथं मित्रांनो समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांचा आपण विचार केला तर बालू यांनी 7 धावा पहिल्या षटकात दिलं होतं आणि 1 विकेट सुद्धा घेतलं होतं. विश्वनाथ याला परत पाठवलं होतं आणि त्यानंतर भरत चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 18 धावांवर खेळत आहे भरत, चांगली कामगिरी केलेली आपल्या संघासाठी. आणि त्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी आला होता सुभाष एक थोडंसं मागणं इथं ठरलेलं आहे, कारण 14 धावा इथं दिले. एक चौका आणि षटकार भरत यांनी त्या षटकामध्ये मारलेला आहे. चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी भरत. जो सामना सुरू झालेला आहे मित्रांनो तो म्हणजेच जोशी 11 भादवड आणि श्री काणेपाई या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. ह्यानंतरचा होणारा सामना क्षेत्रक्षे सजवायचं आहे. प्लीज बेले अभावी सहकार्य करायचं आहे. त्यातून पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय. तुम्ही पाहताय भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेतून दमन दौरा 2021 मध्ये मी सर्वांचं स्वागत करतोय. मी स्वतः प्रमोद पाटील, माझ्या जोडीला कॉमेंटेटर कालराम केने, सुनील शेलके सर, तसेच आमचे परम मित्र ज्ञानेश्वर चिकणे यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आणि अतिशय जवळचे मित्र आहेत ते चिकणे. चेहऱ्यावरून चिकणेच नाहीत, नावांवर सुद्धा चिकणे आहेत आणि चांगली कामगिरी त्यांनी आपल्या गावामध्ये केलेली आहे. वडूनगरचा सुपुत्र आहेत ते. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू शॉर्ट पूल करतो, चेंडू जातो. या एक धाव इथं पूर्ण करतो. एक धावने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 22. ज्ञानेश्वर पुढे सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. प्रकाश याला शॉर्ट चेंडू होता, पंच करायच्या नादात पूर्णपणे बीट होतोय, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उचली घेतो, बॅट खाली राहत्या, चेंडू वरून जातोय, निर्धाव चेंडू टाकतो. चांगली सहमती करतोय, चांगली गोलंदाजी करतोय ज्ञानेश्वर. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव दिली होती, त्यानंतर एक परत चांगलं कामगिरी करतोय ज्ञानेश्वर. डॉट चेंडू काढतोय, पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ज्ञानेश्वर प्रकाश याला मात्र चेंडूला भिरकून दिले, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव पूर्ण करतोय, पॉईंट वरून कव्हर मध्ये जातोय चेंडू. 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतोय या प्रकाश मात्र भरत याला स्ट्राईक देतो. भरत आलेला आहे परत. बघूया काय होतंय, काय घडतं या चेंडूमध्ये, कारण सर्वांची नजर भरतवर जास्तीत जास्त आहेत. कारण आतापर्यंत 19 धावांवर खेळत आहे भरत, चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. श्री काणेपाई या संघातील एक बेस्ट असा हा खेळाडू, चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. दोन्ही पंचांमध्ये काहीतरी डिस्कशन चालू आहे. खरखर चांगले असे पंच या दौऱ्यासाठी लाभलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. बघूया पंचांचा काय निर्णय आहे ते पाहायचं आहे. घनश्याम भोईर पंचांची संपर्क साधा. तर मित्रांनो आतापर्यंत धावसंख्या इथं झालेली आहे ती 23 धावा इथं झालेली आहेत आणि 1 गडी इथं बाद झालेला विश्वनाथ. चांगली कामगिरी केली होती बालू यांनी. बालू या गोलंदाजाने त्यांनी परत पाठवलेले, मात्र भरत एक चांगली कामगिरी करतो आतापर्यंत. जयदुर्गा सुरे आणि मराई दिवे या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे.
बोलूया सामन्याकडे मित्रांनो. तिसऱ्या षटकातील खेळ इथे सुरू झालेला आहे. धावसंख्येवर नजर टाकूया. धावसंख्या झालेल्या आहेत त्यात 23. पुन्हा सज्ज होतोय ज्ञानेश्वर. चांगला चेंडू, फसवा चेंडू होता, हवेत स्विंग केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय, वळण घेतोय, मात्र एकच चकमा खातोय आणि चेक नो इथे दिलेला आहे अंपायरांनी. जयदुर्गा सुरई, मोरवाई दिवे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रथम रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर टॉससाठी यायचं आहे व्यासपीठाच्या समोर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. मित्रांनो 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला नाही आहे. नो बॉलचा इशारा, चेक नो इथं दिलेला आहे गोलंदाजाला. बघूया त्यांची जागा भरून काढतोय गोलंदाज हेमंत. चेक नो झालेला आहे. 2 धावा +1 म्हणजे 3 धावा इथे गणल्या जातील. 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली ती 26. 1-26. फ्री हिट नाही आहे. हेमंत आलंय. बघूया हेमंत कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. परत याला खूप बाहेरचा चेंडू सर मारा पाहायला मिळतो. पहिला चेंडू दोन्ही हात समांतर करतात. पंच वाईटचा इशारा येतो. 1 धावाने भर पडलेले. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 27. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी हेमंत. स्टेप आउट केलाय. चेंडूला किलून काढलाय. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव पूर्ण करतो. प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्नाने परमेश्वर असं म्हटलं जातं तेच इथं करून दाखवलेलं आहे. भरत आणि प्रकाश यांनी 2 धावा इथे चोरून काढले. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 29. चला वेळेआधी सहकार्य करायचं प्लीज. पुन्हा सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी हेमंत. समोर असणारे फलंदाज भरत. स्टेप आउट केलाय. पंच केलाय. चेंडूला चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 35. आता मात्र थोडस दबाव आलेला दिसतो या जोशीला भादवडे संघावर. कारण चांगली कामगिरी आतापर्यंत करत आहे भरत. हेमंत पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी भरत याला. पुन्हा एकदा जोरात मारा. चेंडू येतो स्ट्रेट. एका टप्प्याने चेंडू जातो या 4 धावांसाठी. धडाकेबाज फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतं इथे. भरत याच्या बॅटिंग या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ती 39. आतापर्यंत वैयक्तिक 31 धावा इथे केलेल्या आहेत. चांगली कामगिरी करतो आपण संघासाठी. आतापर्यंत सर्वोच्च ही धावसंख्या या फलंदाजांनी वैयक्तिक केलेली 31 धावा इथं जमवलेल्या आहेत. बघूया अजून 6 चेंडू शेष आहेत. एका षटक अजून बाकी आहे. बघूया 7 चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहायचं. ज्ञानेश्वर चिकणे खरोखर चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे भरत यांनी. कारण 31 धावा इथं स्वतः काढून काढलेले आहेत. बघूया शेवटचं षटक टाकण्याचं सज्ज होते गोलंदाज. भारतीय वाटतं पंडित येतोय. गोवर ज्याला आपण म्हणतो ते षटक टाकण्यासाठी सज्ज झाले पंडित. बघूया कशा पद्धतीने 6 चेंडू हातवतोय समोर असणारे फलंदाज प्रकाश. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू टाकला होता. बॅट पहिले फिरवली जाते. चेंडू नंतर जातोय. निर्धाव चेंडू टाकतोय. चांगली कामगिरी करतोय पहिल्या चेंडूवर पंडित. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी.
आता मग ते सोडून दिलेलं आहे पंचांकडून आत्मागतात दोन्ही हात समांतर धाव मिळते अवांतर पंचांचा इशारा आहे तो व्हाईट हा चेंडू आहे स्वर मारा आहे थोडासा ऑफच्या बाहेर चेंडू टाकला होता त्याला शिक्षा दिलेली आहे पंचांनी एक धाव इथं झालेली आहे धावसंख्यावर नजर टाकली धावसंख्या झालेली आहे ती 40 पुन्हा एकदा स्टॅप केलेला आहे चेंडूला पुश करतोय चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतो तसं जातो प्रयत्न केला जातो थोडीशी पंपलिंग होते तिथे आणि ती चुकीला माफी नाही डायरेक्ट हिट लागलेला आहे आता 3 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत 3 धावाने संघाची धावसंख्या वाढली संघाची धावसंख्या होती ती 43 एक बाद 43 चांगली पार्टनरशिप केली जाते भरत आणि प्रकाशमध्ये चांगली रणनीती आखली जाते खरोखर जर आपल्याला जर पुढे जायचं असेल तर कोणाची साथ हवी असते आणि तीच साथ इथं प्रकाश भरत याला देतो आणि चांगली कामगिरी दोन्ही फलंदाज करतात आपल्या संघासाठी मित्रांनो तुम्ही सामना पाहताय जोशीलन भादवड आणि श्री काणेपाई या दरम्यान चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे पंडित पुन्हा सज्ज होतोय फसवा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू चांगली गोलंदाजी मात्र करतो या पंडित पुन्हा सज्ज होतोय पंडित पुढचा चेंडू टाकण्यासाठी भरत याला पुन्हा इथं जोरात मारला चेंडू चेंडू जातोय खाऊच्या दिशेकडे रवाना होतो एक धाव पूर्ण करतो दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि बघा काय होतंय काय घडतंय 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत खरोखर चांगली रणनीती इथं आखली होती प्रकाश यांनी कारण कॉलिंग केलं होतं भरत याला का तुम्ही पोचा मी पोचतोय आणि ती रणनीती इथं सक्सेसफुल झालेली आहे 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती 45 नेक्स्ट मॅच पुढचा सामना असणार आहे मित्रांनो वरई देवी आणि जयदुर्गा सुरी या दरम्यान कुठे जाऊ नका मित्रांनो खरोखर जबरदस्त हा दौरा तुम्ही पाहताय दमन दौरा 2021 तुम्ही YouTube मध्ये टाईप करा दमन दौरा 2021 असं टाईप करा आणि दमन टूर्स असं टाईप करा आणि जगात कुठल्याही कोपऱ्यामधून ह्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता चला वेळेवर सहकार्य करायचंय प्लीज पंच ऑन करायचंय पंडित पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय भरत खराब चेंडू म्हटलं तरी वागून ठरणार आहे दोन्ही हात समांतर करतोय धाव मिळते अवांतर पंचांचा इशारा येतो व्हाईटचा एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती 46 लॉस्ट ऑफ 1 विकेट कट करतोय चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेकडे रवाना होतोय एक धाव पूर्ण करतो दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय मात्र भरत थोडासा दमलेला वाटतोय आणि धावबादच्या स्वरूपाने बाद झालेला आहे परत दुसरा झटका लागतोय श्री काणेपाई या संघाला तब्बल दुसऱ्या विकेटसाठी 40 धावाची भागीदारी इथं गेली होती प्रकाश आणि भरत आणि मात्र इथे पंडित यांनी ही भागीदारी तुटून काढलेली आहे मोडून काढलेली आहे भरत याला परत पाठवलेला आहे तर बघूया ह्या पारीतील शेवटचा चेंडू असणार या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा जमतायत ते पाहायचं आहे कारण धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 47 धावा इथे झालेल्या आहेत नवीन फलंदाज येतोय केशव 34 धावांवर बाद झालेला आहे भरत चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याचं स्वागत सुद्धा केलेलं आहे त्यांनी चांगला चेंडू दिवस शॉट मारण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव जातोय आणि ही पारी इथं समाप्त झाली 4 षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय मित्रांनो खरोखर पहिल्या आपण षटकाचा विचार केला तर 7 धावा आल्या तर 1 विकेट काढलं होतं बालू आणि त्याच्यानंतर थोडंसं मागणं षटक टाकलं होतं सुभाष आणि 14 धावा दिल्या होत्या त्यानंतर ज्ञानेश्वर आणि हेमंत यांनी तिसरी षटक टाकलं होतं तब्बल 18 धावा इथं दिल्या होत्या त्यानंतर पंडित यांनी चांगली वापसी केली
4 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेल्या 4 षटकांमध्ये 47 धावा इथं केलेत आणि 48 धावांचं आव्हान इथं जोशी 11 भागवड या संघासमोर ठेवलेलं आहे श्री काणे पाई या संघानं. तर बघूया पुढच्या 4 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी या समालोचक कालराम केने प्लीज. तुम्हा दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. मरोई दिवे आणि जय दुर्गा सुरी. नाश्त्याची सोय इथं झालेली आहे. कांदे पोहे असंच नाश्ता इथं तयार झालेला आहे. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दमन दौरा 2021-22 या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा इथं खेळवली जाते. तर या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आपल्याला सहकार्य केलेले आहे तर सर्वांचं संघटनेच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार. भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेच्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिकाचं स्पॉन्सर आपल्याला लाभले आहेत. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे खेळाडू जगदीश पाटील, स्वर्गीय सचिन पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्याला हे बक्षीस स्पॉन्सर केले. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सदानंद शेठ पाटील पिंपलनेर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज दीपकजी म्हात्रे काल्हेर याचकडून रोख रक्कम व एक आकर्षित चषक. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आपल्या संघटनेचे विद्यमान सचिव रमेशजी तरे व सहसचिव धर्मेंद्र तांगडे याचकडून आकर्षित चषक. त्यानंतर स्पर्धेमधला मालिकावीर LED TV जे आपण देणार आहोत ते नानसपूर टेमघर संघाचे सर्वा विजय शेठ चौधरी. त्यानंतर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेलसाठी जे बक्षीस दिलं जाणार आहे आकर्षित चषक ते स्वर्गीय हरिभक्त पारायण शकुंतला हरिश्चंद्र चिकणे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आमचे परममित्र ज्ञानेश्वर हरिश्चंद्र चिकणे याचकडून दिलं जाणार आहे. तरी उर्वरित सर्व मान्यवरांची नावं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे सर. खूप धन्यवाद काळ्याम केनी सर. 4 षटकामध्ये आपण पाहतोय या इथे 47 धावांचं लक्ष आहे. सर्व खेळाडू मित्रांना आणि प्रेक्षकांना विनंती आहे, नाश्त्याची सोय झालेली आहे. रुचकर कांदेपोहे बनवलेले आहेत. आपण नाश्ता करून घ्यायचा. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण यायचं आहे. अशोक ते 2 मोबाईल बताया यावरती जरा हाल टू अंपायर ऑन द क्रीज नाऊ. नक्कीच 2 अंपायर आमचे वैती सर आणि प्रसाद राज्याध्यक्ष सर त्या ठिकाणी खेळाची सूत्र हाती घेत आहेत. 47 धावांचं लक्ष. आज काय बॅटिंग केली आपण बघितलं. भरत वतारी यांचा जर विचार केला तर इंडिव्हिज्युअल स्कोर
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्कोअर त्यांनी केला. 34 धावा केल्या भरत वतारी यांनी, भरत देवलीकर यांनी सॉरी. सलामीची जोडी आपण पाहतोय. जोशीलन भादवड संघाची क्रीजवर या स्पर्धेत एकमेव विकेट हॅट्रिक आपण बघितली जॉली स्पोर्ट कामतगर या संघाचा अमनने सचिन स्पोर्ट पूर्णाविरुद्ध केली होती. त्यानंतर विकेट मेडन ओव्हर मार्कंडे कारिवली संघाच्या पांडुरंगने टाकला होता नंदकिशोर खारभाऊ बी संघाविरुद्ध. आणि विकेट मेडन अमन जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा पुन्हा एकदा सचिन स्पोर्ट पूर्णा संघाविरुद्ध. त्यानंतर चौकार हॅट्रिक गावदेव चौटा डुंगे विश्वनाथने केली होती चौथा हिरवा मानकोली बी संघाविरुद्ध. या स्पर्धेतील सर्वाधिक सांघिक धावसंख्या जी आहे ती सिद्धिविनायक अंजूर A1 जोडी निलेजी पाटील सुकेजी डाकी यांच्या संघाने बंद्रे मारुती काल्हेर संघाविरुद्ध उभी केली होती 63 धावा. यानंतरचा नक्कीच आलेख आपल्यापर्यंत पोहोचवेल आणि ही सर्व माहिती गेल्या 3 दिवसात संकलित केलेले नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असलेले आमचे परम मित्र एक्सपर्ट स्कोरर बंदे में है दम नाम है ज्ञानेश्वर मुकादम. 2 ज्ञानेश्वर तुम्हाला नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसून येतील. मात्र सामन्याला सुरुवात होते 2 सलामीवीर खेळपट्टीवर आहेत. पालू आणि पंडित ही जोडी या पंच वैती सरांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. राऊंड द विकेट विश्वनाथ गोलंदाजी करेल. पहिला चेंडू शहरापासून कुठे ना कुठे दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता पंच वैती सरांनी. नक्कीच एक अनोख्या अंदाजामध्ये वाईटचा इशारा केलेला आहे. वाईटने धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. एक मोठा मुकाबला आपण पाहत आहेत. कान्हाई स्पोर्ट पाये तब्बल 47 धावा केलेल्या आहेत. 48 धावांचं लक्ष या इथे या संघाने दिलेलं आहे जोशीलन भादवड संघाला. हलक्या हाताने फक्त चेंडू टॅप केलेला आहे. यस जेल मात्र सुटतोय. जातोय चेंडू पॉईंट सीमारेषेकडे. इथे काय घडलंय? झेल सुटलेला. त्यानंतर दोन्ही फलंदाजामध्ये नक्कीच कॉम्बिनेशन व्यवस्थित झालं नव्हतं आणि मात्र नाहक या इथे धावबाद होतोय. पहिला फलंदाज बाळू याची खेळी संपुष्टात येते. रनिंग बिटवीन द विकेट कुठे ना कुठे आपण पाहतोय की खराब झालेले दोन्ही बॅट्समनमध्ये. मरवाई दिवे जयदुर्गा सुरे. चला जयदुर्गा सुरे संघ आपलं ऑफिशियल नोंद करा. वेलकम. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, त्यानंतर कार्याध्यक्ष गणेशजी केणी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आज साहेब 8:45 वाजता पहिला चेंडू पडला या स्पर्धेचा. खूप सहकार्य केलं छत्रपती शिवाजी वडूनगर आणि सिद्धिविनायक अंजूर या 2 संघांनी. आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. फलंदाजीसाठी नंदू येतोय. बाळू आणि पंडित साहेबांच्या माहितीसाठी पहिल्या इनिंगमध्ये 47 धावा केलेल्या आहेत कान्हाई पाये संघाने. इथे मात्र इनर कटर आपण बघितला, जेनी आणि इन कटर बघितला, धाव मिळत नाही आहे. त्यामध्ये देवलीकर यांनी आपण बघितलं 34 धावा केल्या. पहिले षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचा. जोशीलन भादवड संघ कुठे ना कुठे प्रयत्न करतोय. 2 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. पहिले षटक विश्वनाथ हाताळतोय कान्हाई पाये संघासाठी. वेलकम जयदुर्गा सुरे संघ, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. कुठे ना कुठे पार्टनरशिप, कुठे ना कुठे धावा रोटेट करणं आवश्यक आहे जोशीलन भादवड संघाला, कारण 48 धावांचं लक्ष आहे. सकाळचं वातावरण आहे. आज भरत देवलीकर यांनी जी फलंदाजी केली त्याचप्रमाणे एका बाजूने कुठल्या तरी फलंदाजाला सुरुवात करावीच लागेल. एवढं मोठं टार्गेट जर चेस करायचं असेल तर विश्वनाथ सातत्य आहे विश्वनाथच्या गोलंदाजीमध्ये.
इथे मात्र बॅक कुठला गेला फलंदाज, अंदाजापेक्षा चेंडू कमी उचलला आणि नक्कीच बॅट आणि बॉल यांचा कुठल्याही प्रकारे संबंध आलेला नाही. काय जबरदस्त अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते विश्वनाथची. बघा 3 डॉट चेंडू गेल्यानंतर कुठे ना कुठे आपण पाहतोय की फलंदाज यानंतर प्रयत्न करतील, कारण जेवढे डॉट चेंडू जातील तेवढेच खूप नुकसानदेह असतील जोशीलन भादवड संघाला. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतोय काय जबरदस्त सातत्य या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. काल अमनने जे सातत्य दाखवलं होतं जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या, तेच सातत्य आपण पाहतोय डेफिनेटली दाखवताना. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुशभर केलेलं आहे. बघा पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फलंदाजी करता आलेली नाही आहे जोशीलन भादवड संघाला. मात्र मी तर म्हणेन की पॉवरफुल गोलंदाजी झालेली आहे कान्हाई पाहे संघाकडून. कान्हाई पाहे संघात पूर्ण चार्ज झालेला आहे. कुठे ना कुठे जोशीलन संघालाही खास करून फलंदाजांना चार्ज व्हावंच लागेल. पहिलं षटक संपलेलं आहे. ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली ती 3. ओव्हर टू कल्याण केनी. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. जयदुर्ग सुरई आणि मरवाई स्पोर्ट दिवे संघ यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आणि मान्यवर कक्षामधून मी निश्चितच आपल्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांना विनंती करेन की आपण या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपल्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मित्रांनो, आपण पाहतात भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचा कटआउट. सन्माननीय अध्यक्ष प्रताप पाटील साहेब, कार्याध्यक्ष गणेशदादा केनी, संघटनेचे उपाध्यक्ष योगीजी पाटील, विनोदजी काटेकर, दीपक म्हात्रे, हरिदास पाटील, मनोहर जोशी, रमेश तरे सचिव, धर्मेंद्र तांगडी सहसचिव, घनश्यामजी भोईर खजिनदार, त्यानंतर सदस्य गणपतजी भोईर, जगदीश पाटील, सदानंद पाटील, सुनील भोईर, सुहास बत्तिनी, ज्ञानेश्वर चिकणे, शरद केनी, अमित भोईर, मोहन भोईर, प्रल्हाद पाटील आणि संजय पाटील ही सर्व कार्यकारिणी मंडळी. चला जयदुर्गा सुरई संजय दादा पाटील आपण त्वरित या. जयदुर्गा सुरई मरवाई संघाचे संघनायक आलेले आहेत. चौथाईरवा मानकुले संघाचे खेळाडू रमाकांत केनी, शिवसेना शाखा प्रमुख मानकुली हे देखील मान्यवर कक्षामधून टॉसबॉक्समध्ये आलेले आहेत. तसेच घनश्यामजी भोईर, हनुमान पाटील. वेलकम संजयदादा पाटील. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवलं जाईल. छापा असं म्हणणं आहे लक्कीबाई यांचं. 4 षटकांचा सामना असेल आणि नाणेफेक लक्कीबाई यांच्या बरोबर लागले. फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग छत्रचंद. धन्यवाद. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया समालोचक कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर. थँक्यू कालीराम केनी सर. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेवर अगदी सीमारेषेलगत हा झेल घेतलेला आहे आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय या इथे जोशीलन भादवड संघाचा. नंदू बाद झालेला आहे. पहिलं योगेश नाना खेळपट्टीवर जात आहे. नानाकडून खूप अपेक्षा असतील, कारण बघा नंदूने तब्बल 6 चेंडू खेळले, फक्त 1 धाव केली. 7 चेंडू खेळले, 1 धाव केली. दोन बाद 3 अशी धावसंख्या जोशीलन भादवड संघाच्या. इथे एक पार्टनरशिपची खूप गरज झालेली आहे जोशीलन भादवड संघाला. मात्र सातत्याने आपण पाहतोय गडी रेग्युलर इंटरव्हलमध्ये गडी बाद होत आहेत.
इथे मात्र हुक केलेला आहे. येस, फिल्डर चेंडू खाली आणि आणखी एक फलंदाज या इथे जातोय डगआउटमध्ये. जोशीलन भादवड डीप डीप ट्रबल, इन द डीप डीप ट्रबल, कारण 3 फलंदाज बाद झालेले आहेत फक्त आणि फक्त 3 या धावांवर. विनंती असेल सन्मान्य नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांच्या वतीने सर्व संघांना एक सूचना करतोय की आपल्या संघाच्या मागे पाठीराखे जे आलेले आहेत त्या पाठीराख्यामध्ये जर कोणी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक असतील तर तसं आम्हाला कळवायचं आहे. म्हणजे आम्ही त्यांना इथे व्यासपीठावर बोलवून नक्कीच शाब्दिक शब्द सुमनाने त्यांचं स्वागत करू शकू. वेलकम राहुल माली, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. ऑन हॅट्रिक आहे विजय, आणि हॅट्रिकसाठी 5 दिवस 1111 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांच्याकडून आहे. इथे मात्र आपण पाहतोय की चेंडूला पुल केलेलं आहे. ॲनिमेशन मिळालं नव्हतं. धर्मेंद्र तांगडी त्या तिथे आहेत, मात्र एक सिंगल मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 4. 48 धावा करायच्या आहेत. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे. म्हणजे उर्वरित 14 चेंडू आणि जिंकण्याचा जर विचार केला तर 44 धावांची आवश्यकता आहे. वेल, ओव्हर द विकेट विजय. ऑन द राईस स्टेप आउट झाला होता फलंदाज. 1 धाव पूर्ण आणि 1च धाव. बघा, दोन्ही डावांमध्ये मी फरक सांगतो. भरत देवलीकर यांच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी होत होती, मात्र कुठे ना कुठे जोशीलन भादवड संघाच्या बॅट्समनच्या बॅटमधून तशी आतषबाजी होत नाही आहे. 3 फलंदाज बाद झालेत. बालू पंडित, नंदू खूप डॉट चेंडू खेळलेले आहेत आणि हाच दोन्ही डावामधील फरक आहे. विजय ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. येईल का क्षेत्ररक्षक? चेंडू खाली. यस, व्हॉट अ कॅच. योगेश नाना इज गॉन. जेव्हा तुमचा दिवस नसतो ना तेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न करा, ते प्रयत्न अयशस्वी होत असतात. आज इथे पाहतोय आपण जोशीलन भादवड संघ खूप प्रयत्न करताना दिसतोय. बॅट्समन मात्र कुठे ना कुठे आज पहिल्या सामन्यात तरी असं वाटतंय की जोशीलन भादवड संघाचा या इथे परफॉर्मन्स खूप डाऊन होतोय. मुसाबाई हेमंत गुलवी खेळपट्टीवर. जोडीला आहे सुभाष. धावसंख्या 5/5. पुन्हा एकदा विनंती करतोय सन्मान्य अध्यक्ष, 4/5 सन्मान्य अध्यक्ष, सन्मान्य कार्याध्यक्ष यांच्या वतीने की प्रत्येक संघ आपल्या संघाच्या जोडीला जे प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच किंवा इतर संस्थावर जे पदाधिकारी असतील ते जर इथे आले असतील तर आम्हाला कळवायचं आहे. नक्कीच आम्ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या व्यासपीठाची शोभा वाढवा. यस, गोलंदाजीसाठी चांगदेव. कधी काली चांगदेव महाराजांनी भिंत चालवली होती, मात्र इथे वाघावर आले होते. इथे मात्र ओव्हर चालवायचे आहे. या चांगदेवला पहिला चेंडू डॉट. 1 2 3 4 5 6 आतापर्यंत 6 चेंडू डॉट जोशीलन भादवड संघाच्या फलंदाज खेळले आहेत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. येस, आणखी एक बळी, आणखी एक फलंदाज बाद होतोय. मुसाभाई यांच्या रूपात एक धक्का लागतोय. 5वा फलंदाज म्हणजे जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी गारद होतोय जोशीलन भादवड संघाचा. अगदी बरोबर आहे. निम्मा संघ गारद झालेले. जोशीलन भादवड एका फलंदाजीसाठी तगडा संघ गणला जातोय. मात्र या इथं 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी थोडासा बॅकफुटवर चिकनेसर आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच या स्पर्धेसाठी आपल्या भिवंडी तालुक्याहून बरेचसे
क्रिकेट प्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये विकासजी मुकादम असतील, खास करून कानाई पाये, तसेच कालवार संघाचे आमचे मित्र योगेशजी म्हात्रे असतील, वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच तानाजीदादा भोईर आणि शेलूमाता वल संघाचे आमचे परममित्र खेळाडू रुपेश पाटील यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन आणि लाईव्ह टेलिकास्ट यांचं देखील कौतुक केले आहे. धन्यवाद. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच एकता स्पोर्ट सारंगाव बजरंग पाटील यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. ते मात्र फटका खेळलेत. पाहूया डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आजच्या दिवसातील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सुभाष याच्या बॅटमधून मात्र चेंडू जातो ही सीमापार षटकारासाठी. धावसंख्या झाली ती 13 धावा. 47 धावांचं लक्ष आहे. उशीर का होईना, मात्र संघ अडचणीत असताना हा षटकार सुभाष यांच्या बॅटमधून आलेला आहे. पाहूया, अजूनही मला वाटतं 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि दिल्ली अजूनही खूप दूर आहे. असे फटके जर चिकणेसर सुभाष याच्या बॅटमधून आले तर निश्चितच आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य वाटणार नाही आहे जोशी 11 भादवड संघासाठी. अतिशय चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत कानाई स्पोर्ट पाही संघाच्या गोलंदाजांनी. खास करून विश्वनाथ यांनी पहिल्या षटकामध्ये 3 धावा, त्यानंतर विजय यांनी 2 आणि चांगदेव यांनी आतापर्यंत 8 धावा खर्च केले आहेत. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू, फुल लेन डिलिव्हरी होती. स्वतः गोलंदाज सिली मिडॉनवर चेंडू अडवतोय. यष्टीरक्षक देवलीकर यांनी चेंडू चांगल्या प्रकारे कलेक्ट केला होता, मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. धावसंख्या झाली ती 15. दरम्यान राहुल माळी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे राहुल माळी. प्रत्येक दमन चषकामध्ये नेहमीचं सहकार्य राहुल माळी यांचं राहिलेलं आहे आणि खास खंदे समर्थक आहेत विलासपूर्ती राणाल 40+, तसेच विलासपूर्ती राणाल रेग्युलर संघाचे. वेलकम राहुल माळी, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. चांगदेव स्वतःला तयार करताना ओव्हर द विकेट. इथे मात्र पूल केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषा क्लिअर. षटकार 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये 27 धावा करायच्यात. वेलकम जगदीशजी पाटील, सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे आधारस्तंभ जगदीशजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुजीजी पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. निश्चितच आपल्या संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष गणेशदादा केनी यांनी सुभाष या फलंदाजासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. निश्चितच सुभाषजी ही सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय, मात्र आता नॉन स्ट्राईकवर आहेत. पाहू, जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही या संधीचं सोनं कराल अशी गणेशदादा केनी आपल्याकडून अपेक्षा करतील. धन्यवाद. केशवकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. 6 चेंडू 27 धावा. आज सचिन नाईक संघामध्ये नव्हता. नक्कीच बॅटिंग लाईन कुठे ना कुठे त्यामुळे कमजोर जोशीलेन भादवडची झालेली होती. शैलेश मात्रे आज संघामध्ये नव्हते जोशीलेन भादवड संघाच्या. याचमुळे कुठे ना कुठे फलंदाजी ही कमकुवत फलंदाजाची कमकुवत झाली होती जोशीलेन भादवड संघाची आणि गोलंदाजांनी चांगला फायदा उचलला त्याचा. खास करून कान्हाई पाये संघाच्या विश्वनाथ याचा मी उल्लेख करीन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर विजयने 2 धावा खर्ची घातल्या, 3 विकेट घेतले. काय जबरदस्त गोलंदाजी केली कान्हाई पाये संघाच्या गोलंदाजांनी. आमच्या पुढे एक पेच असेल नक्की. 34 धावा केल्या भरतजी देवलीकर यांनी आणि त्यानंतर गोलंदाजी चांगली केलेली विजय, त्यानंतर विश्वनाथ यांनी. तर सामना जिंकला कान्हाई पाये संघाने. तर नक्कीच सामनावीर
चा मान कोणाला मिळतोय ते बघायचं आहे. मात्र 4 चेंडू 25 धावा. इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस, अंदाज अतिशय अचूक घेतला होता आणि मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय की एक उत्तम झेल आणि फलंदाज फेल. संदीप पाटील न्यूमॅन ऑन द क्रीज नाऊ. तीन चेंडू 25 धावांची आवश्यकता. इथे मात्र यस, बॅक टू बॅक दुसरा झेल पाहतोय आपण. 2 बॅक टू बॅक फलंदाज. इथे सुभाष बाद झालेला आहे. उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आलेल्या आहेत जोशीलन भादवड संघाच्या. कैलास जाधव खेळपट्टीवर जात आहेत. बॅटिंग बॉलिंगमध्ये पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला जोशीलन भादवड संघ. मात्र जबरदस्त परफॉर्मन्स आपण बघितला कान्हाई पाही संघाचा. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो किंवा बॅटिंग असो. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेले आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. धावसंख्या 24. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंगचा. त्यानंतर विनंती असेल नक्कीच पुढील 2 संघ जे आहेत तर संघ ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे लगेच लावून घ्या. आणि अशा प्रकारे विजय या ठिकाणी संपादन करतोय कान्हाई पाही संघ. कंटिन्यू केला, काही बदल नाही केला. सो मॅन ऑफ द मॅच. 34 धावांची जबरदस्त केली या पूर्ण स्पर्धेतील आतापर्यंत इंडिव्हिज्युअल वैयक्तिक हाय स्कोर केला भरत देवलीकर. 2 षटकार आणि तब्बल 3 चौकार. आपल्या बॅटमधून जबरदस्त फलंदाजी करून धावांचा पाऊस पाडला असे भरत देवलीकर इज द मॅन ऑफ द मॅच. नक्कीच व्यासपीठावर आपण पाहू शकतोय सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष गणेशजी केणे साहेब, उपाध्यक्ष मनोहरजी जोशी, त्यानंतर आमचे इतर पाहुणे. 27 नोव्हेंबर रोजी सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच त्याच दिवशी या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या स्पर्धेची फायनल केलेली जाईल. आणि इथे उत्साह इथे असेल, इथे नक्कीच एक नवचैतन्य असेल. सन्मान्य अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त खूप जल्लोषी असेल. मॅन ऑफ द मॅच भरत देवलीकर. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या
मनोहरजी जोशी उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक भरतजी देवलीकर यांना देत आहोत. अभिनंदन भरत देवलीकर. वैयक्तिक 34 धावा, 2 षटकार, 3 चौकार. अभिनंदन अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. वेल सामन्याला सुरुवात होते. एक नवीन सामना आपण पाहतोय आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये नवीन समालोचक सुनील शेळके सर. हॅलो. 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 भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमण दौरा दमण स्पर्धा 2021 आणि स्पर्धेतील आजचा हा मित्रांनो